परवा मुंबई येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उदगीर आणि जळकोट विधानसभा मतदारसंघातील बऱ्याच विकास कामांचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊन येऊ. सध्या या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आता आपल्या सोबत आहेत. आपण यांच्याकडूनच जाणून घेऊयात की काय निर्णय घेण्यात आले. सर्वप्रथम आपलं RRD न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता आपण जळकोट शहरातल्या बसस्थानकाचं भूमिपूजन केले. याचे नेमके बसस्थानक कसं असणार आहे, त्याचं किती बजेट आहे, काय सांगाल या संदर्भात? मी आत्ता आपल्या भाषणामध्ये सविस्तर असं जळकोटला अनेक वर्षापासून इथल्या जनतेची मागणी होती की इथं नव्यानं एक सगळं सोयीयुक्त बसस्थानक झालं पाहिजे, ही मागणी होती. त्याच धागा पकडून जवळजवळ 5 कोटी रुपयाचं आपण बसस्थानक इथं मंजूर केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, मी आता भाषणात त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. त्याची कॉपीही तुम्हाला त्या ठिकाणी देतो. आणि त्याच्याबरोबर इथं बस डेपो झाला पाहिजे, ही सुद्धा भूमिका सर्व विकास जी कमिटी आहे त्यांनी त्या ठिकाणी मांडली. म्हणून लवकरात लवकर आमचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि आमचे पराग जैन प्रधान सचिव आहेत यांच्याशी बैठक करून तो प्रस्ताव तिथं पोहोचलेला आहे. तर तेही आपण बस डेपो मंजूर करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करूया. पण परवाच्या कॅबिनेटमध्ये अतिशय महत्त्वाचे निर्णय झाले लातूर जिल्ह्याकरता आणि महाराष्ट्राकरता आणि आपल्या मतदारसंघासाठी सुद्धा, की ग्रामीण भागातले रस्ते अतिशय खराब झालेले रस्ते आहेत आणि ते चांगल्या पद्धतीचे रस्ते झाले पाहिजे. आज मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल किंवा कर्नाटकमध्ये असेल, ग्रामीण भागातले रस्ते तिथले चांगले आहेत. तर त्याच धर्तीवरती महाराष्ट्रातले सुद्धा रस्ते अतिशय क्वालिटी आणि दर्जेदार होण्याकरता जवळजवळ 7,000 किलोमीटरला त्या कॅबिनेटमध्ये त्या ठिकाणी रस्त्याला मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि लातूरमध्ये आरोग्याच्या संदर्भामध्ये आनंदाची बातमी आहे की ते नर्सिंग कॉलेज नव्हतं, त्या नर्सिंग कॉलेजला सुद्धा त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि म्हणून जळकोट तालुक्यामध्ये आता अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल किंवा मूलभूत गरजा तांड्यावरच्या तांडा वस्ती असेल, दलित वस्ती असेल, मूलभूत असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील ज्या मूलभूत गरजा पुरवायच्या आहेत, त्या गरजा पुरवण्याकरता अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी मंजूर करून आहेत. विशेषतः खास अण्णाभाऊ साठेंचं स्मारक हे उदगीर आणि जळकोटमध्ये मोठ्या पद्धतीनं झालं पाहिजे अशी भूमिका मातंग समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त बोलून दाखवली होती. तोच धागा पकडून आपण 14 ते 15 कोटी रुपये आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मारक अभ्यासका करण्याकरता आपण मंजुरी त्या ठिकाणी दिलेली आहे. लवकरात लवकर त्याचं सुद्धा भूमिपूजन करून भव्य दिव्य असं स्मारक आपण त्या ठिकाणी करणार आहोत. जिल्ह्यात एकूण 4 MIDCला उच्चस्तरीय समितीनं मान्यता दिली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? मी स्वतः राज्याचे उद्योगमंत्र्यांचे आभार व्यक्त करतो की ते स्वतः लातूरमध्ये येऊन औसा असेल, चाकूर असेल, लातूर ती अतिरिक्त MIDC असेल किंवा उदगीर किंवा जळकोट ह्या 4ही MIDCला त्यांनी तत्वता मान्यता त्या ठिकाणी दिलेली आहे. विशेष करून खास बाब म्हणून उदगीर आणि जळकोटला त्या ठिकाणी हाय पॉवर कमिटीने त्याला मंजुरी दिली आहे. लवकरात लवकर जळकोट MIDC बोर्ड त्या ठिकाणी लागला जाईल आणि ज्या काही मूलभूत गरजा MIDC करता लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी MIDCच्या वतीने त्या ठिकाणी केल्या जातील. शेवटचा प्रश्न, सध्या सर्वत्र लोकसभेचं वारं घुमते आणि मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये आपण लोकसभेला जाणार अशी चर्चा पण होते. पण सर्व नागरिकांना आणि मतदारांना आवडेल की तुमचा अंतिम निर्णय काय असेल? हे बघा, लोकसभेला निवडणूक लढवायची का विधानसभा निवडणूक लढवायची हा अंतिम निर्णय आमच्या पक्षाध्यक्षांचा असतो. ते आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब जो निर्णय आम्हाला देतील तो निर्णय आम्हाला मान्य करावाच लागतो. त्याच्यामुळं मी आज तरी विधानसभेचा आमदार आहे, मंत्री म्हणून राज्यामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे आणि आज तरी ही जागा भारतीय जनता पार्टीकडे आहे. त्याच्यामुळं इकडं जागेची मागणी राष्ट्रवादीने कुठे केलेलीही नाही. त्याच्यामुळं आम्ही जागा मराठवाड्यातल्या 2 जागा मागितल्यात, एक संभाजीनगर आणि धाराशिव आणि एक परभणीची जागा त्या ठिकाणी मागितलेली आहे. म्हणून मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही 2 जागेवरती आमचा दावा आहे आणि आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत. आज तरी जागा राष्ट्रवादीनी लातूरची जागा त्या ठिकाणी मागितलेली नाही. त्याच्यामुळं जर दादाच्या मनामध्ये काय असेल किंवा वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ नेते दिल्ली पातळीवरती राज्य पातळीवरची जर नेत्यांनी काय ठरवलं असेल ह्याची माहिती मला नाही. जर नेत्यांनी आदेश दिला तर लोकसभा सुद्धा लढावी लागेल आणि नेत्यांनी आदेश दिला विधानसभा सुद्धा लढावं लागेल. त्याच्यामुळे हे निवडणूक लढवून हे कशासाठी निवडणूक लढवायची असतात तर लोकशाही पद्धतीने निवडून आलेला
लोकप्रतिनिधी हा लोकांच्या काम करण्याकरता, तिथल्या विकास कामं करण्याकरता, तिथल्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकरता, आपला मतदारसंघ, आपला राज्य, आपलं देश पुढे नेण्याकरता काम करावं लागत असतं. त्याच्याकरता लोकप्रतिनिधी लागत असतो. त्याच्यामुळं कुठेही संधी जर दिली तर त्याचं सोनं आपण नक्कीच त्या ठिकाणी करू, हा शब्दसुद्धा आपल्या मीडियाच्या मार्फत संबंध महाराष्ट्रातल्या जनतेला देतो. थँक्यू.